please schedule that for next week. And yes, we should go ahead with Polycab. Make sure the paperwork is in place and coordinate with Mr. Dunstone there. Alright? Sure. I'll check my mail. निर्वाण, बऱ्याचदा तुला फोन केला, मेसेजही केला, पण तुझं काहीच उत्तर आलं नाही. शेवटी निम्मीच्या मदतीने तुला हा ईमेल पाठवतेय. बाळा, एक वाईट बातमी आहे रे. शेख चाचा नाही राहिले. माईची शपथ, हा डाव तर माझाच आहे. शब्द घेऊन सांगतील देव सगळे. तुझ्याकडनं काही एक डाव सरणार नाही. असं नका बोलू रे चंद्या. आपल्या देशात 33 कोटी देव आहेत. अरे एक तरी पावल तुला तो खा शब्द जिंकशील कधीतरी. ए नलसांदो, लय झाला असं म्हणालाय जसं प्रत्येक डाव जिंकता तुम्ही. हा अरे होय की, पण तुझ्यासारखा प्रत्येक डाव हरत पण नाही ना. कावऱ्या बावऱ्या गोट्यांच्या हावऱ्या, फोड र फोड, फोड फोड फोड, चंदू डावऱ्या. ह्याच्या लय झाला तुमचा फुकरीच्या चंदू डावऱ्या. अरे त्या भूतानी परत पराक्रम केला वाटतं. थांब थांब थांब. अरे मेल्यानो, एकच काच राहिली होती खिडकीवर, ती पण चेपलीत माड्यावर. कोण कोण होतं? कोण होतं? अरे मावशी सॉरी. मला तुझी सॉरी नकोय. पैसे कोण देणार? अरे वाचा बसली तुमची. मुकाट्याने पैसे आणून द्या, नाही तर मुर्दा पाडी नाही केकाचा. अरे भाड खाऊन नो, बघताय का एकमेकाच्या थोबाडाकडे? पैसे कोण देणार? पटकन बोला, कोण देणार? दोस्तों, आ गया आपके शहर में एक दीवाना, लेकर अपना नया तराना. मुझसे है सारा जमाना, दीवानों का मैं दीवाना. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. या तुमचीच कमी होती. हाला मेला वकिली करायला. आज मी तुमचा एकही शब्द ऐकून घेणार नाही इस्माईल भाई. अहो माझी शेवटची काच पण फोडली आहे मी. अहो माझी शेवट काय काय म्हणाला? ऐकून आलं. अहो माझी शेवटची काच पण फोडली. पैसे कोण देणार? हे बघा, तुमचे किती पैसे झाले तेवढं सांगा, माझ्या नोकराबरोबर पाठवून देतो. नोकराकडे? एका काचेसाठी लहान मुलांबरोबर कच्चा कच्चा भांडताय गरीबासारखे. काय म्हणाला? गरीब गरीब आहेत मुलं. हो, एवढाच पुळका येतो त्या गरीब पोरांचा तर स्वतःच्या घरात नेऊन ठेवायचा ना. आम्हाला कशाला उगाच त्रास? ते काय मला माहित नाही. मला माझे पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे सांगून ठेवते. तुम्ही थांबा इकडेच. बटाटे शिजले वाटतं साडीचे. खर तर काचेला एक बारीकसा तडा गेला, तरी सुद्धा
आपण तिचे सगळे पैसे भरून तिला नवीन काच घेऊन देणार आहोत. तर ही काच आपली झाली की नाही? कळलं की नाही? अरे बोल रे बोल! आगे आपके शहर में एक दीवाना लेकर अपना नया तराना मुझसे है सारा ज़माना. आपण जिथे जन्मतो वाढतो त्या जागेवर आपल्या असंख्य आठवणी असतात. कधीतरी मोठं झाल्यावर अचानक असं लक्षात येतं किंवा असं मनापासून वाटतं आपण लहान होतो तेव्हा कसली मज्जा होती राव. नॉटो खायची शपथ. अरे खायची शपथ. खायची शपथ. बालपण खरंच भारी असतं. ही निर्वाणची आई मुक्ता खूप कष्ट करून तिच्या हातावरच्या रेषा जणू पुसूनच गेल्या. आणि ही निर्वाणची बहीण निमिषा आपण दादासाठी निम्मी. जिंदगीच्या रेडिओवर मस्तीचं जर कुठलं स्टेशन असेल तर ते म्हणजे शेख चाचा, मस्त कलंदर माणूस. आणि या मस्तीचं ट्युनिंग सेट करणारी नफीसा चाची. थांब काय सर थांब. माहित आहे ना मी या शहराचा कमिशनर आहे ते. माहितीये. निघू मी आता? भ्रष्ट व्यवस्थेत अतिप्रामाणिकपणे नोकरी करणाऱ्या हवालदार बनसोडेला व्यवस्थेनं येडं करून टाकलं. भारत देशात शहाणपणाच टिकतो जो अति शहाणपणा करतो त्याचा बैल रिकामा ठरतो. हा जय निर्वाणचा लंगोटिया अगदी लहानपणापासून दोघांचं खूप सख्य. जितका गोड तितकाच आगाऊ. एक नंबरचा मस्तीखोर. गरभरी दमान अंग पिकले गरपा. खरंच नशीब ह्याच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणेच बलवत्तर होतं म्हणून शाळेत चोरून फोटो काढत असताना हा कधीच पकडला गेला नाही. छोट्या छोट्या आठवणी फ्रेम्स मध्ये जपून ठेवणारा युसुफ साबूवाला साबू. शांत बसा. आज आपण आपल्या देशातील क्रांतिकारकांच्या योगदानाबद्दल समजून घेणार आहोत. स्वातंत्र्याकरता त्यांनी दिलेल्या लढ्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. काय योग्य काय अयोग्य याचाही आज अभ्यास करणार आहोत. ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारक एकत्र आले आणि हे आपल्या भारताचं खरं सौंदर्य आहे. आपल्याला नेहमीच चांगल्या गोष्टी करायला पाहिजेत आणि वाईट गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे. जय, तुझ्या मते सगळ्यात वाईट गोष्ट काय आहे? जय, शांत बसा. निर्वाण, तुला काय वाटतं जगात सगळ्यात वाईट गोष्ट काय आहे? मिस, मला असं वाटतं एखाद्याचा प्राण घेणं सगळ्यात वाईट. जेव्हा कोणी एखाद्याचा जीव घेतो ना तेव्हा तो हे समजायचाच प्रयत्न करत नाही की त्याच्यावर कोणीतरी जीवापाड प्रेम करत असेल, कोणीतरी त्याच्यावर अवलंबून असेल. म्हणून कोणी कोणाला कधीच जीव मारू नये, कारण या जगात असं कोणीच नाहीये ज्याचा सगळेच तिरस्कार करतात.
हिटलर होताच की, त्याचा तर सगळेच तिरस्कार करायचे. मला खात्री आहे किमान त्याची आई तरी त्याच्यावर नक्कीच प्रेम करत असेल. सुंदर. तुझ्या ह्या विचारांमुळे संपूर्ण शाळा प्रभावित आहे तुझ्यावर. निर्वाण, तू ह्या वर्षी सुद्धा निबंध स्पर्धेत पहिला आलाय. निर्वाणचे वडील एक सद्गृहस्थ होते. एका रात्री घरी परतत असताना केवळ काही पैशांसाठी म्हणून बुरट्या चोरांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यातच त्यांचं आकस्मिक निधन झालं. आई, मी निबंध स्पर्धेत पुन्हा पहिला आलो. आई, मी पण. ए, तुला नाही जमणार ते. हो माहितीये. चला कपडे बदलून घ्या त्या दोघांनी. निर्वाण, दोघांचे युनिफॉर्म्स धुवून टाका लगेच. आई, अगं आत्ता चालू ना. मग आत्ताच धुवून टाक, उद्याला त्रास नको. वाळतील ना वेळेत आणि मग मी सकाळी इस्त्री करते. पण मग ही का नाही धुवू शकत स्वतःचा युनिफॉर्म? अरे ती लहान आहे ना अजून. खूप लहान आहे. निर्वाण, मी तुला नेहमी सांगते का, आज खूप जास्त काम आहे म्हणून म्हटलं ना. ठीक आहे. चला जा. साबूची खूप आठवण येते रे. खूप खर्च करतो आपल्यावर. याच्यानं गावी जायचं का ठरलं? ठीक आहे ना सगळं? हो हो, सगळं व्यवस्थित आहे. खूप दिवसात गावाकडे जाणं झालं नव्हतं म्हणून म्हणलं आठवडाभर जाऊन येऊया. निम्मी बाळा, कशी आहे बिर्याणी? एकदम टेस्टी टेस्टी. निर्वाण, ठीक आहे. मीठ जरा योग्य प्रमाणात असतं ना तर. आग है इसके अंदर, आग है. डुंगन चटाकवर पाहतो मैलवर. इस्माईल, भाषा. अरे काय करू, माझ्यातले किडे कमीच होत नाही. वय 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 वय. पुरे झाला आता. हा. Mm.
अजीजबाईंशी तुमचं बोलणं होतं का कधी? पूर्वी सुरुवातीला फोन करायचा. आता तर मी त्याचा आवाजही विसरून गेलोय. खूप मोठा माणूस झाला तो. बिझनेसही वाढवत नेला फार. एका देशात असतो कुठे हल्ली. पण कधी कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नाही त्याने आम्हाला. ते इकडे येत का नाही कधी? खरं तर मलाही कळलंच नाहीये आजपर्यंत. पण तो जो गेला तो पुन्हा आलाच नाही कधी फिरून. कुछ बनने का कीड़ा था उसमें. चाचा, मी पण एक दिवस खूप मोठा होणार. क्यों बे? तेरा क्या हुआ? माझ्यात पण किडा आहे. वळवळ वळवळ चिडतो कशाला टोचताय? तिकीटच नाही मिळालं पिक्चरचं. पिक्चर पाहिजे त्या निर्वाणला. जाऊ दे ना मित्रा, मैत्रीमध्ये एवढं नाराज नाही व्हायचं. साबू, नवीन कॅमेरा बोलला नाहीस कधी? इम्पोर्टेड आहे. हा, अप्पानी खास माझ्यासाठी बाहेर गावून मागवलं. काय सांगायलायस? बाहेरच आहे? अरे दोस्ता, तुला सांगतो तुझी प्रत्येक गोष्ट ठायलीच असते. माहितीये. नाही, बरोबर बोलतोय शेर. साबू, तू त्या दिवशी याच कॅमेऱ्याने आमचा फोटो काढलास? हो, आईला दाखव ना मग. एक मिनिट बघतो आहे का दप्तरात. हा बघ. भारी आलाय रे. ए निर्वाण, विज्ञानाचा अभ्यास केलास का आजचं? मला तुझी विज्ञानाची वही दे की. कालची उत्तरं लिहायची आहेत रे. शोधून यायला वेळच नाही. मधल्या सुट्टीत परत करतो. अरे पण निर्वाण, तुझी विज्ञानाची वही तर माझ्या घरी राहिली ना. हा जय, तू पुन्हा गद्दारी करतोस? हा करतोय. मग ए निर्वाण, तू दे रे, तुझी वही आहे ना. देतो रे, आधी फोटो तर नीट बघू दे. आता प्रार्थना होऊ दे, मगच घे. साले हटकट कुठले, दोघं पण दोस्तीच्या लायकीचे नाही. संपलं? चला सगळ्यांनी मौनासाठी उभे राहा.
मस्करी, कळलं ना? आज सांगितलं ना. चला आता ग्रहपाठाच्या वया पुढच्या बाकावरती सरकवा. अरे हो, तुमच्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सांगू? पुढच्या महिन्याच्या 11 आणि 12 तारखेला आपल्या शाळेची सहल मार्लेश्वरला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येकी 85 रुपये तुम्हाला येत्या सोमवारपर्यंत आणायचे आहेत. राहिलं लक्षात? गुड. चला आणा वया पुढे. अरे पहिल्यांदा आपली सर मार्लेश्वरला चालली. तू तुझ्या आई बरोबर एकदा बोलून तर बघ. काही उपयोग होणार नाहीये रे. शेखच्या पण नाहीयेत. नाही तर काहीतरी झालं असतं. वाटतंय साबूशीच बोलावं लागेल. सकाळच्या प्रकरणानंतर मला वाटत नाही तो आपल्याला पैसे देईल आता. पण तू चल की सोबत. एक ट्राय मारायला काय जाते. चल. अरे हो जय, हळू. जय साबड्या, आय माय सॉरी यार. सोड ना. सारखं काय लहान लहान गोष्टीवरून नाराज होतोस एवढा. हट ना. काय? मला माहितीये तू माझ्याकडे का आलास. हट ना भिकाऱ्या. ए काय म्हणाला असेल तू? भिकारी. तुम्ही दोघ जण भिकाऱ्या. ए ज्या आईला तू आम्हाला भिकारी म्हणतोस. ज्या आईला ज्या. जय जय. अरे जय 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 जाऊ दे. जय 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 सोड त्याला. जय चल इकडनं. तुला चला यार. हरामखोर सॉरीची भीक मागायला आला होता ना. तुम्हाला काय वाटलं मला कळलं नाही. भिकाऱ्यांनो. अरे येऊन तर दाखव. निर्वाण, तुमच्या दोघांच्या शाळेचा खर्च काही कमी आहे का? आयडे मला जायचं आहे गो. नाही म्हणलं ना एकदा मी. आणि तुला माहितीये माझ्याकडे खरंच तेवढे पैसे असते तर दिले नसते का मी. ते काही नाही, मला जायचं आहे बस. मग जा, पण माझ्याकडे तेवढे पैसे नाहीये. तुम्हाला काय वाटलं मला कळलं नाही. भिकाऱ्यांनो. अरे येऊन तर दाखव. निर्वाण, निर्वाण. असाच गेला. निमी तुझा डबा तयार आहे बेटा. निमी काय झालं. बाळा काय झालं. काही नाही रे, जरा ऍक्टिंग केली आणि रात्री जेवलो नाही. आई एकदम बाऊक झाली आणि सकाळी दिले पैसे. दप्तर दाखव. आई अगं मित्र आहे. दप्तर. तुला म्हटलं होतं ना मला परवडणार नाही. म्हटलं होतं ना. नाही नको ना. सांगितलं
सारख्या गोष्टी आपल्याला नाही परवडत. जगदाळेकरण, कांबळे महेश, पाटील दौलतराव, प्रभू निर्वाण, प्रभू निर्वाण. निर्वाण, काय झालंय? उभा राहा, उभा राहा निर्वाण. काय हा काय अंतर करून ठेवलायस? इकडे बघ, काय झालंय? बाई, या सहलीसारख्या गोष्टी माझ्या घरच्यांना नाही परवडत.